नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये आता आज आलेला भूगोलच्या पेपरात आलेला नकाशा प्रश्न 4 तुम्हाला जो नकाशा आला होता ना, पान नंबर 15वरचा, तुम्हाला सांगितलं होतं मी की पान नंबर 14 किंवा 15वरचा नकाशा येऊ शकतो. तर हे सर्व घटक पान नंबर 15वरचे. तर तर हे घटक आपण आता पाहूया कोणते घटक कुठं होते. तर महाराजा बेट हे इथं या कॉपरेवर होतं. इथं महाराजा बेट होतं. त्यानंतर पिको दी नेब्लिना हे इथं होतं. पॅन्टानाल दलदलीचा प्रदेश हे इथं कॉपरेवर होता. अवर्शन चतुष्कोन ही ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील भाग. हे ब्राझील उच्चभूमी इथं याच्या पलीकडील भाग हा अवर्षणग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो. तर कटिंगा इथं कॉपरेवर आहे. सोनेरी तांबरीन हा एक प्राणी आहे. तर तो या भागात आढळतो, फक्त अख्ख्या ब्राझीलमध्ये या भागात आढळतो तो सोनेरी तांबरीन. तर तुम्हाला सूची बी तयार करायची होती, चिन्हांची सूची द्या. हे आडवा आयत पिको दी नेब्लिना इथं दाखवलाय मी. ते पिको दी नेब्लिना तुम्हाला अशी सूची तयार करायची होती. सोनेरी तांबरीनला असं चिन्ह दाखवले, ते इथं सूचीत घेतलं. महाराजा बेटला चौकोन दाखवलाय, तो चौकोन इथं. कटिंगाला त्रिकोण दाखवलाय, त्रिकोण सूचीमध्ये घ्यायचा होता. पॅन्टानाल दलदलीचा प्रदेश त्याला भरीव गोल घातलाय आणि अवर्षणग्रस्त प्रदेशला उभा आयत घातलाय. पिको दी नेब्लिनाला आडा आयत होता आणि याला उभा आयत. अवर्षणग्रस्त प्रदेश हे इथे ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आता ह्यो प्रश्न 4 नकाशाचा बघितला. त्यानंतर प्रश्न 6 ध्रुवीय सांख्यिकी माहितीच्या आधारे साधा स्तंभाले काढा व खाली प्रश्नाची उत्तरे द्या. तर मागील व्हिडिओमध्ये मी या प्रश्नाची उत्तरं दिली होती, पण त्यातल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना माझ्याकडून थोडं चुकलं होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण ते सविस्तर पाहूया. तर 3 प्रश्न अशी होती की आकडेवारीतील वर्षांतर किती आहे. आकडेवारीतील वर्षांतर 10 वर्षे. कोणत्या दशकात नागरिकांचा कल सर्वात कमी आहे. 1961 ते 1971 या दशकात नागरिकांचा कल कमी आहे. कोणत्या दशकात नागरिकांचा कल सर्वात जास्त आहे. 1971 ते 1981 या दशकात नागरिकांचा कल सर्वात जास्त. हा प्रश्न तुम्हाला IMP मध्ये दिला होता मी. त्यानंतर आता त्याचा ग्राफ बघू आपण. तर ग्राफमध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्व सूचनांचं पालन केलं असेल. इथं श अक्ष इकडं वर, या अक्ष इथं घ्यायचं होतं. त्या इथं ओरिजिन ओ वर्ष इथं वाढत त्यामुळे इकडं बाण दाखवायचा. इथं भारत नागरिकांचा कल टक्केवारी, तर तुम्ही योग्य प्रमाण घेतला असेल. इथं 1961, 1971, 1981, 1991, 2001, 2011. तर प्रमाण तुम्ही असं तुमच्या मानाने घेऊ शकता. तुम्ही 1 सेंटीमीटर 10% पण घेऊ शकता. तर इथं ए अक्ष बरोबर 1 सेंटीमीटर 5% घेतलंय. श अक्ष 1 सेंटीमीटर बरोबर 10 वर्ष. तर 1 सेंटीमीटर बरोबर 10 वर्ष. त्यानंतर मग इथं आता ग्राफ काढून घेतलाय. तर 1961 साली होतं 18.18, करेक्ट 18. तर हे 15च्या थोडं वर इथं 18. त्यानंतर 1971 साली होतं 18.2, म्हणजे 18च्या थोडं वर फक्त 2 पॉईंट. त्यानंतर 1981 साली होतं 23.3, म्हणजे 18च्या वर, म्हणजे 25च्या खाली, आणि 18च्या 20च्या वर आणि 25च्या खाली मध्ये इथं 23.3. त्यानंतर 25.7 म्हणजे 25च्या वर नेमकं थोडं वर. 2001 साली 27.8, म्हणजे 25च्या थोडं वर 2 घरं आणि 0.8. त्यानंतर 2011 साली 31.2, म्हणजे 31.2 म्हणजे 30च्या वर 1 घर आणि 2 पॉईंट. तर इथं आलं ते. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघितला आज आलेला ग्राफ आणि नकाशा. तर आता तुमची SSC संपली असेल. यानंतर आता तुम्ही SSCचा अभ्यास काय करणार नाही. तर यानंतर तुम्ही आता तुमच्या आयुष्यात ठरवणार आहात तुम्ही कुठे जाणार काय. तर आता या व्हिडिओनंतर आम्ही आता ग्रामर, म्हणजे इंग्लिश ग्रामर तुम्हाला नंतर कुठे बी उपयोगी पाडणार. तुम्ही 11वीला गेले, 12वीला गेले, किंवा 10वीचे जे विद्यार्थी, आता 9वीला जे विद्यार्थी होते ते 10वीला येणार, त्यांना बी ग्रामर उपयोगी पडणार. ज्या विद्यार्थ्यांना 10वीत
90+ स्कोअर करायचा तर त्यांचा ग्रामर विभाग पक्क असणं खूप आवश्यक आहे. तर या पुढील व्हिडिओमध्ये आपण ग्रामर पाहू. तुम्हाला सुद्धा 10वीला जे आत्ता विद्यार्थी होते त्यांना 11वीला गेल्यावर तुम्हाला कोणी मराठीतून काही सांगणार नाही. मराठीतून म्हणजे तुम्हाला पुढे गेल्यावर आता कसं तुम्हाला 10वी पतोर काही काही प्रश्नांचे शब्दांचे अर्थ मराठीतून सांगायचं तुम्हाला. तर पुढे 11वी 12वीला गेल्यावर तुम्हाला कोणी मराठीतून ब्र शब्द सुद्धा बोलणार नाही. त्यासाठी तुम्हाला समोरच्याचं बोलणं जर समजायचं असलं शाळेमध्ये कॉलेजमध्ये तर तुमचं इंग्रजीत 2 बाबी पक्का असणं आवश्यक आहे. एक म्हणजे शब्दसंग्रह आणि दुसरं म्हणजे इंग्लिशचा ग्रामर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामरच्या भागाला सुरुवात करू व्हॉईसपासून. तर तुम्ही कमेंट करा कोणता भाग आम्ही प्रदर्शित करावा म्हणून अपलोड करावा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.